भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे शनिवारी मुंबईहून जालन्यात आगमन झाले। यावेळी चंदनशिरा परिसरात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले। यावेळी त्यांनी आपल्यावरील महापालिकेतील घोटाळ्यांच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले। महापालिकेतील सर्व निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंजुरीनेच घेण्यात आले होते, त्यामुळे त्यात कोणताही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे गोरंट्याल यांनी ठामपणे सांगितले। यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडलेले लोक संपले आहेत असे विधान करणारे खासदार कल्याण काळे यांनाही गोरंट्याल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। आम्हीच आतापर्यंत काँग्रेस जिवंत ठेवली होती, पण आता ती कायमची संपली आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेसच्या स्थितीवर थेट भाष्य केलं। गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर जालना जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं हे आरोप प्रत्यारोप आता अधिक राजकीय रंग घेऊ लागले आहेत। तर कल्याण काळे म्हणाले आता थोड्या वेळापूर्वी की जो काँग्रेस सोडून गेला तो संपलेला आहे, म्हणून संपत असतो। ठीक आहे, त्यांनी बोलले असेल तर ते माझ्यावर सिद्ध होणार नाही, कारण जेव्हा काँग्रेस काही नसताना काँग्रेसची धारा मी सांभाळलेली आहे। अंकुशराव टोपे, राजेश टोपे जेव्हा काँग्रेस सोडलं होतं तेव्हा कोणी नव्हतं झेंडा देणार, आम्हीच काँग्रेस आतापर्यंत जीवन टिकली। ठीक आहे, आमचा मत विचार चेंज झाला, बघू। खासदार असंही म्हणाले की 2019लाच गोरंट्याल यांच्या तळ्यात मेळात चालू होतं, परंतु त्यांनी कसं तरी आता एवढा वेळ लागला। तळ्यात मेळात नाही, मग असं असलं तर ते परवा माझ्या घरी का आले, मला समजावण्यासाठी ते आले होते ना, मग तेव्हापासून आले पाहिजे होते ते, मग परवा का आले माझ्या। लोकसभेचे खासदार कल्याण काळे असताना विधानसभा झाली आणि खासदार असताना काँग्रेसचा देखील काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला। ते मी एकटा पडलो का महाराष्ट्रात? मला सांगा, महाराष्ट्रात प्रत्येक काँग्रेसचा उमेदवार पडला आणि त्याचे कारण वेगवेगळे आहे सर्व, तुम्हाला माहित आहे ना। जालन्यात कोण आला निवडून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा आला कोण? मराठवाड्यात कोण आला सांगा? बरी निवडणुका आल्यानंतर गोरंट्याल आणि खोतकर एकमेकावर आरोप करतात। मी कधी कोणाला एकेरी बाहेर आरोप करत नाही। मी सुसंस्कृत परिवारातून आलेला आहे, यांच्यासारखा नाही कधी उठला पाया धरायचा आणि कधी मग गळा कापण्याचं काम या लोकांनी केलं, मी तसं करत नाही। आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, यामध्ये अब्दुल हाफिज पत्रकार हे उपस्थित होते, त्यावर काय म्हणणार? ठीक आहे ना, त्यांना शुभेच्छा देतो। NTV न्यूज मराठी, जालना।